प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर आपल्या युवा मराठी चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर आता इकडं जी राणी आहे, राणीला इंद्र गपचूप रूममध्ये घेऊन येत असतो आणि त्याचा आता प्लॅन असतो की राणीला गपचूप रूममध्ये आणायचं. आणि तो आता लगेच गपचूप राणीला रूममध्ये घेऊन चाललेला असतो जिन्यावरून. तेवढ्यात मालतीचा आवाज येतो. परत इंद्र आणि राणी लपतात दोघे पण. आणि त्यानंतर पुन्हा आता राणी आणि इंद्र दोघे पुन्हा वर जायला लागतात आणि दोघे आता पुन्हा वर येतात. इंद्र राणीला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो. त्याच्या रूममध्ये आणल्यावरती राणीला म्हणतो की राणी तू इथेच थांब, इथून बाहेर पडू नकोस. तर राणी म्हणते की हो, आणि राणी तिथेच थांबते. आणि आता लगेच जो इंद्र आहे तो इंद्र आता म्हणत असतो की आता राणी हे बघ, कुणाला कळलं नाही पाहिजे काही. आपल्याला इथे शांत बसावं लागणार आहे. जर कुणाला कळलं ना तू इथे आहे तर अवघड होईल, त्यामुळं तू कुणालाच काही कळून देऊ नकोस असं म्हणत असतो. आणि आता लगेच जी राणी आहे ती राणी गपचूप तिथे लपून राहते. आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र आता राणी बाहेर येतो. बाहेर सगळेजण बोलत असतात, सगळेजण राणीची वाट बघत असतात. कधी जेवायचं यासाठी सगळेजण वाट बघत असतात. आणि जेवायच्या वेळेस आता तिथे जी राणी इंद्र आहे तो इंद्र खाली येतो आणि म्हणतो की काय आवरलं का, जेवायचं आहे का आपल्याला. तर आता लगेच ते म्हणतात की हो. तर आता लगेच उर्मिला जी उर्मिला आहे ती इकडे उर्मिला आणि विक्रांत एका हॉटेलमध्ये येतात आणि ते मस्त एन्जॉय करत असतात. उर्मिला तिथे कॉफी पित असते आणि जो विक्रांत आहे तो मस्त तिथे बसलेला असतो. आणि इकडं राणी इंद्र आता जो इंद्र आहे तो म्हणत असतो की चला ना जेवायला. तेवढ्यात आता जो अजित आहे तो म्हणतो की आम्हाला नाही जेवायचं, तुम्हाला जेवायचं असेल ना तुम्ही जेवा, आम्हाला नाही जेवायचं. रत्ना आई आहे, आपल्याला नाही जेवायचं. अगं आई, हे लोक आपल्याला एवढे त्रास देते ना तरी पण आपण सहन करतो, पण आता नाही सहन करायचं. आपण यांच्यामध्ये अजिबात नाही राहायचं. माझी तर इच्छा पण नाही यांच्यासोबत राहण्याची, पण काय आहे यांच्यासोबत मला राहावं लागते. मला खूप राग येतो या माणसांचा असं म्हणत असतो. तर आता लगेच इकडं जो इंद्र आहे तो इंद्र म्हणतो की अरे काय बोलतोय अजित, तुला कळतंय का, असं काय बोलतोय. अरे आबांनी तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये कधी काही फरक नाही केला. तर आता लगेच तो म्हणतो की फरक नाही केला ना, पण आबांनी मग आज तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक नसता करायचा तर मग आबा असे का वागले. अरे का आबांनी इतक्या वेळ शांत बसले. अरे असा जर तू इंद्र घर बाहेर घर सोडून गेला असता ना तर आबांनी खूप कहूर केलं असतं माहिती का. आबांनी घर डोक्यावर घेतलं असतं. आबांनी जेवणाचं तोंडसुद्धा नसतं बघितलं असं म्हणत असतो. तर आता लगेच तो म्हणतो की आबा म्हणतात अरे तसं काही नाही आहे तर माझं खरंच. तर आता लगेच म्हणतो की मला माहिती आहे, नका सांगू तुम्ही. अहो तुम्ही असं का करताय ना, आम्हाला माहिती आहे. माझे बाबा असते तर तुम्ही असे कशाला वागले असते ना. माझे बाबा नाही आहे त्यामुळं तुम्ही असे वागताय असं म्हणत असतात. तर आता लगेच म्हणतो की अरे तू काही पण नको बोलू अजित, आम्ही खरंच असं का वागू. तुझे बाबा नाही आहे म्हणून नाही, माझे बाबा असते आज ते तर तुम्ही सगळे असे आमच्या बाबांनी असं विक्रांतला घर सोडून जाऊन दिलं नसतं. आणि हे बघ इंद्रदादा, तू तर काहीच बोलू नको, कारण की तुला त्या राणी बहिणीची बाजू घ्यायची ना मग तू त्यांची बाजू घे ना, का तू असं करतोय असं म्हणत असतो. आणि आता लगेच म्हणतो की का तू त्यांची बाजू घ्यायची ना, तुम्हाला सगळ्यांना राणी बहिणीची बाजू घ्यायची, तुम्हाला कुणाला आमचं काही घेणं नाही आहे ना, मग का तुम्ही आमच्या पंचायती करताय. अहो बघा तुम्ही ते राणी बहिणीचं ते. तर आता लगेच मालती म्हणते की इंद्रा खरंच तू बोलूच नको, खरी चूक तुझ्याकडे आहे. अरे का तू असं केलं, तू त्या राणीवरती विश्वास ठेवला. अरे एका मुलीसाठी तू आईला विसरलाय, विचार कर ना तू आधी. अरे तू तिच्यासाठी हाताला जखम करून घेतली पण मला सांगितलं नाही. अरे तू काही करून घेशील तरी पण मला सांगायचं नाही. विचार कर इंद्र, खरंच तू कसा आहे ना इंद्र, खूप बदलला इंद्र तू. तर आता लगेच आबा म्हणतात की चला नका डोकं सगळ्यांनी हे करू, जेवण करून घ्या 2-2 घास असं म्हणतात. तर असं जो अजित आहे तो राग तिथून जायला निघतो. म्हणतो की मला नाही जेवायचं. तो रूममध्ये जायला निघतो तेवढ्यात तो राणी त्यांच्या रूम समोर येतो आणि तो उभा असतो. तिथे इंद्र येतो, म्हणतो अजित थांब, अरे काय करतोय तू, अरे असं काही करू नको, जेवायला चल, मी जबाबदारी घेतो. विक्रांतला आणि उर्मिला वहिनीला मी घरी आणणार आहे, तू काळजी करू नको त्यांना असं म्हणतो. आणि आता तो अजित म्हणतो की माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. अरे राणी वहिनी तर वहिनी म्हणून घ्यायच्या लायकीच्या पण नाही आहेत खरं म्हणजे असं म्हणतो. आणि आता लगेच इंद्र जो असतो तो इंद्र आता त्याला समजावतो आणि त्याला आता जेवायला खाली घेऊन येतो. तेवढ्या तिथे विक्रांत कॉल करतो आणि म्हणतो की काय झालेत का सगळ्यांची जेवणं.
आणि काय रे अजित, काय करतोय तू? आम्ही व्यवस्थित आहे सांगायला कॉल केला. आईला आणि तुला काळजी वाटत असेल ना आमची. तेवढ्यात आबां ते बोलायला लागतात, पण विक्रांत त्यांच्यासोबत बोलत नाही. तो म्हणतो की आई बरा आहे मी, ठेवू का? इंद्र बोलायला लागतो तर आजी इकडून विक्रांत लगेच फोन कट करून टाकतो. चला तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.